श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 12वा. विवेक वैराग्य. समास दुसरा. प्रत्यय निरूपण. श्रीराम ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर श्रीराम. या संसारात आलेल्या सर्व स्त्रिया पुरुष निस्पृह यांनी मी काय सांगतो ते ऐका आणि त्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यावर विचार करा. काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती श्रीराम. आपली वासना काय म्हणते, आपली कल्पना काय काय मनोरथ करते, अंतःकरणात अनेक प्रकारच्या विचारांचे तरंग कसे उठत असतात याचा विचार करा. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही श्रीराम. आपल्याला वाटते की बरे खावे बरे जेवावे, बरे कपडे घालावेत, बरे नेसावे, सर्व काही अगदी आपल्या मनासारखे असावे. ऐसे आहे मनोगत, तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते श्रीराम. याप्रमाणे आपले मनोगत असते, पण तसे काहीच घडत नाही. आपण काही चांगले करायला जावे तर अकस्मात वाईटच घडून येते. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन यासेखी प्रारब्धावरी घालिती श्रीराम. संसारात एक सुखी तर एक दुःखी असे प्रत्यक्ष घडताना दिसून येते. त्यामुळे लोक कष्टी होतात आणि अखेर सर्व दोष प्रारब्धावर ठेवतात. अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम. खरे तर अचूक प्रयत्न केला जात नाही, म्हणूनच काही लोक यशस्वी होत नाहीत. पण लोकांना आपला अवगुण काही केल्या कळूनच येत नाही. जो आपला आपण नेणे, तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाणे होती लोक श्रीराम. जो आपल्या स्वतःला जाणत नाही, तो दुसऱ्याला काय जाणणार. न्याय मार्गाने जाणे सोडल्यामुळे लोक दैन्यवाणी जिने जगत आहेत. लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारिखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळह उठती श्रीराम. लोकांना परस्परांचे मनोगत कळत नाही, त्यामुळे एकमेकांच्या मनासारखे वागता येत नाही. त्यामुळे मूर्खपणामुळे लोकांच्या मध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होतात. मग ते कळो वाढती, परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहता अंती श्रमची होये श्रीराम. मग ते कलह वाढू लागतात आणि सर्वच लोक या प्रकारे परस्परामुळे कष्टी होतात. कुणी योग्य दिशेने प्रयत्न करीतच नाही आणि शेवटी सर्वांना विनाकारण श्रमच होतात. ऐसी नव्हे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्याचे त्या परी श्रीराम. अशी वर्तणूक असू नये. अनेक लोकांनी अनेक प्रकारे परीक्षा करावी. कोण माणूस कसा आहे हे बरोबर जाणून घेतले पाहिजे. शब्द परीक्षा अंतर परीक्षा, काही एक कळे दक्ष, मनोगत नतद्रक्षा काय कळे श्रीराम. जो दक्ष असतो त्याला लोकांच्या बोलण्यावरून त्यांच्या अंतरंगाची पारख होते. जे नतद्रष्ट असतात त्यांना दुसऱ्याचे मनोगत कसे काय कळणार. दुसऱ्यास शब्द ठेवणे, आपला काही पक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेकाईसी श्रीराम. दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलेच म्हणणे बरोबर असा दुराग्रह धरायचा, अशीच या जगात बहुतेकांची प्रवृत्ती आढळून येते. लोकी बरे म्हणा या कारणे, भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होये श्रीराम. ज्याला लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटत असेल त्याने लोकांचे बोलणे वागणे सहन करायला हवे. ते जर सोसले नाही तर सहजच फजिती होते. आपणास जे मानेना, तेथे कदापि राहावेना, उरी तोडून जावेना कोणी एके श्रीराम. जेथे आपल्याला बरे वाटत नाही तेथे कधीही राहू नये, पण कोणीही भीड मोडून किंवा भांडण करून जाऊ नये. बोलतो खरे चालतो खरे, त्या समानिती लहान थोरे,
न्याये अन्याये परस्परे सहजची कळे श्रीराम. जो कोणी नेहमी खरे बोलतो आणि खरेपणानेच वागतो त्याला सर्व लहान थोर मानतात. न्याय अन्याय कोणालाही सहजच कळतो. लोकास कळे ना तवरी विवेके क्षमा जो न करी तेने करिता बरोबरी होत जाते श्रीराम. लोकांना जोपर्यंत आपल्या योग्यतेची कल्पना येत नाही तोपर्यंत थोर लोकांनी लोकांना विवेकाने क्षमाच केली पाहिजे. तसे जर तो न करील तर मग इतरांची आणि त्याची बरोबरीच होईल. जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना चंदन आणि वृक्ष नाना सगट होती श्रीराम. जोपर्यंत चंदन झिजत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध कळत नाही आणि म्हणून चंदन आणि इतर नाना वृक्ष लोकांना सारखेच वाटतात. जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे उत्तम गुण देखता निवळे जगदांतर श्रीराम. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी असलेले उत्तम गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत लोकांना त्याची थोरवी कळत नाही. ज्यावेळी प्रसंगपरत्वे उत्तम गुण प्रकट होतात तेव्हा जगातील लोकांच्या अंतःकरणास समाधान वाटते. जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले मग जाणावे बोलले विश्वजन श्रीराम. लोकांच्या अंतःकरणात समाधान झाले लोकांशी सख्य झाले की मग लोक प्रसन्न झाले आहेत हे जाणावे. जनी जनार्दन वोळला तरी काय उणे तयाला राजी राखावे सकळाला कठीण आहे श्रीराम. ज्याच्यावर जनी जनार्दन म्हणजे भगवत स्वरूप जनता प्रसन्न होते त्याला काय उणे पडणार आहे. पण सर्वांना प्रसन्न करणे सोपे नाही. पेरिले ते उगवते उसने द्यावे घ्यावे लागते वर्म काढिता भंगते परांतर श्रीराम. जसे जे आपण पेरतो तेच उगवून येते. लोकांशी व्यवहार करताना उसने द्यावे घ्यावे लागते पण म्हणून आपण जर कोणाचे वर्म काढले तर त्याचे अंतःकरण दुखवले जाते. लौकिकी बरेपण केले तेने सौख्य वाढले उत्तरा सारिखे आले प्रत्योत्तर श्रीराम. लोकांशी आपण चांगले वागलो तर आपले सुख वाढते. आपण जसे उत्तर द्यावे त्याप्रमाणे आपल्याला प्रत्युत्तर मिळते. हे अवघे आपण आपासी येथ बोल नाही जनासी शिकवावे आपल्या मनासी क्षण क्षणा श्रीराम. म्हणून त्याचा उपाय आपल्याच हातात असतो. लोकांना उगीच दोष देणे योग्य नाही. म्हणून आपणच आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावे. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला तरी मोनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके श्रीराम. समजा एखाद्या अत्यंत दुर्जनाशी गाठ पडली आणि क्षमा करणे अगदी अशक्य झाले तर गुपचूप न बोलता साधकाने ते स्थळ सोडून निघून जावे. लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेणती तेने प्राणी करंटे होती संदेह नाही श्रीराम. लोक अनेक प्रकारे परीक्षा करणे जाणतात पण त्यांना दुसऱ्याच्या अंतःकरणाची पारख करता येत नाही. म्हणूनच माणसे भाग्यहीन ठरतात यात शंका नाही. आपण असं आहे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे श्रीराम. आपण आज ना उद्या मरणारच आहोत हे जाणून सर्वांशी भलेपणाने वागावे. या प्रकारचा विवेक करणे कठीण आहे हे मात्र खरे. थोर लहान समान आपले पारिखे सकळ जन चढते वाढते सनेधान करिता बरे श्रीराम. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी मोठे असणाऱ्यांशी किंवा समवयस्क असतील त्यांच्याशी तसेच आपले व परके अशा सर्वच लोकांशी उत्तरोत्तर वाढत्या प्रेमाचे संबंध असावेत हे बरे. बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते आता पुढे सांगावे ते कोणास काय श्रीराम. आपण लोकांचे बरे केले की त्या योगे आपलेही बरेच होते ही तर अनुभवाची गोष्ट आहे. आता यापुढे आणखी कोणाला काय सांगावे बरे. हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण प्रसंग पाहिल्या विण सकळ खोटे श्रीराम.
नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत असावे. प्रसंग पाहून चांगुलपणाने राजकारणही करावे. प्रसंगानुसार विवेकाने वागलो नाही तर सर्वच व्यर्थ ठरते. विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे श्रीराम. एखाद्याने खूप विद्या संपादन केली, पण योग्य वेळी त्याला विद्येचा उपयोग करता आला नाही तर ती विद्या व्यर्थ होय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा समाप्त.